चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज ना आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे। काय आहे विचारा? आज आपल्याकडं पालखीचा दिवस आहे। आपल्याकडं पालखी येणार आहे। तुम्हाला मी दाखवते कसं काय कसं। आता आमच्या घरी वाजत गाजत नवलादेवीची पालखी येत आहे। पालखी बरोबरची गावकर मंडळी, माझे पप्पा, माझे डॅडी आणि माझा भाऊ सगळ्यांनी पालखीला खांद्यावर उचलून कोकणातला शिमगा काय असतो ना तो येऊन बघा। तुमचंच कोकणाचा। पालखी घरात नेण्यापूर्वी आजी पालखीची पूजा करत आहे। तुम्ही येऊन बघा आणि राहून बघा आमचं कोकण। सर्वांचं वेलकम आहे। सगळी गावकर मंडळी अंगणात बसलेली आहे। तोपर्यंत देवीची पूजा होईल। भर उन्हात पालखी जेवणाच्या वेळी आमच्या घरी येते। 12 ते 12:30 या टायमात खूप ऊन असतं, म्हणून येणाऱ्या गावकर मंडळींना प्रथम थंडगार ताक देऊन त्यांना पान सुपारी खायला दिली जाते। तोपर्यंत पप्पा माझे नवलादेवीची पूजा करून घेणार आहे। भाऊ काका ते झोपले वाटतं। काय नाही आता नवलादेवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। अरे ही बघा, ही माझी मम्मी आली, पाठून पप्पा पण आले। 1 मिनिट पण माझ्या मम्मीला सोडत नाही। बघा बघा हे बघा, माझी मम्मी स्माइल करते किती मस्त मस्त। पहिली ओटी घराची मुखिया म्हणजे कोण तर आमची आजी। नंतर मग सगळ्या सुना ओटी भरतात। सुनांमध्ये सर्वात पहिला नंबर माझ्या मम्मीचा, कारण माझी मम्मी सर्वात मोठी सुनबाई आहे ना, म्हणून है ना। मम्मी नंतर आता इथं माझी छोटी मम्मी आलेली आहे ओटी भरण्यासाठी। गाईस, तुम्हाला माहिती मी किती खुशनसीब आहे, कारण मला 2-2 मम्मी आणि 2-2 डॅडी आहेत। दोघांची लाडकी आहे मी। घरातल्या सुनांनंतर आमच्या भावंडांचा नंबर येतो पाया पडण्याचा। सर्वात पहिला माझा, त्यामुळं मी आहे ना मम्मीकडे फोन दिलेला आहे शूटिंग करण्यासाठी। दिसतच नाही काय दिसते काय नाही। हा दिसलं दिसलं। आरतीची भरायची नव्हती। पायल पायल आता एकंदरीत आम्ही सर्व भावंडांनी पाया पडून झालेले आहेत। आता जेवणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे, पण मी तो शूट केलेला नाही कारण खूप गडबड होती ना, म्हणून
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पायल्स अमेझिंग ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.